नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी व्हेज पुलाव आणि ग्रेव्ही। हा पुलाव खूप स्वादिष्ट, सुगंधी आणि पार्टीसाठी तर अगदी परफेक्ट असणार आहे। त्याचसोबत दिलेली ग्रेव्ही ही या डिशला एकदम खास आणि रिच टेस्ट देणार आहे। अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा अनुभव आपल्याला घ्यायला मिळणार आहे। सोप्या पद्धतीने घरच्या घरी रेस्टॉरंटची चव कशी आणायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। ह्यासाठी मी घेतलेले आहेत 1 वाटी बासमती तांदूळ, म्हणजेच मापाप्रमाणे पाहायला गेलो तर 150 ग्राम। ते मी स्वच्छ धुवून 2-3 वेळा पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि मग त्याचा आपल्याला भात बनवायचा आहे। जसं आपण भात बनवतो तसंच भात बनवायचा आहे। ते साईडला शिजवायला ठेवलेला आहे, नॉर्मल भात शिजतो तसा, पण जास्त पाणी टाकून एकदम हे नाही करायचं आहे। आता इथे मी आपल्या ग्रेव्हीसाठी मसाला तयार करते। ह्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत 2 टेबलस्पून, सुका खोबरा घेतलेला आहे 2 टेबलस्पून। शेंगदाणे आणि सुकं खोबरं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तीळ टाकणार आहोत आणि तीळ 1 चम्मच घेतलेला आहे आणि खसखस थोडीशी अर्धा चम्मच घेतलेला आहे। ते पण थोडंसं नॉर्मल भाजून आपल्याला ग्रेव्हीसाठी वेगळं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सर बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता इथे मी पॅनमध्ये ऑइल टाकलेलं आहे 1.5 चम्मच आणि कांदा घेतलेला आहे एक मीडियम साईजचा उभा चिरून, टमॅटो घेतलेला आहे छोट्या साईजचा, एकच घेतलेला आहे टमॅटो छोटा, आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। हे पण आपण पेस्टसाठीच बनवणार आहोत, थोडंसं फ्राय करून आणि थोडंसं हलकंसं शिजवून ते आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहोत पेस्ट करण्यासाठी। आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं अद्रक आपल्याला 1 इंच तुकडा घ्यायचा आहे आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत ते 4-5। हे पण थोडंसं भाजून आणि मग थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकूया, थोडंसं शिजवूया 2 मिनटं। नाही शिजवलात तरी चालेल, असंच फ्राय करून व्यवस्थित तुम्ही घेऊ शकता पेस्टसाठी, पण मी मोस्टली अशीच थोडंसं पाणी टाकून हे करते जेणेकरून अजून टेस्ट येते। आणि मग हे आता झालेलं आहे, आपण आता त्या मिक्सर बाउलमध्ये हे पण काढून घेऊया। थंड झाल्यानंतर आपल्याला काढायचं आहे सगळं जिन्नस। आता ह्याच्यामध्ये हे पण आपण मिक्सरमध्ये घेतलेलं आहे, जे आपण हे शेंगदाणे आणि खोबरं वगैरे तीळ भाजून घेतलेलं ते पण आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। थोडंसं पाणी टाकून मग पेस्ट करायची आपल्याला। आता इथे पेस्ट आपली झालेली आहे एकदम बारीक, तुम्ही पाहू शकता। आता इथे मी थोडेसे वाटाणे घेतले 2-3 टेबलस्पून, एक गाजर घेतलेला आहे मोठा आणि घेवडा घेतलेला आहे 5-6 घेतलेले आहेत थोडंसं, आणि हे आपण थोडंसं शिजून घेऊया। हे कधी कच्चं राहतं म्हणून मी थोडंसं 5 मिनटं असं शिजून घेते, जेणेकरून ते आपल्याला जास्त शिजवायला वेळ लागत नाही। आता इथे आपण ग्रेव्ही बनवणार। ग्रेव्हीसाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती, 2 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे 3-4 टेबलस्पून, एक तेजपत्ता घेतलेला आहे, एक मोठी इलायची घेतलेली आहे, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 छोटी हिरवी इलायची घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे 4-5। आणि मग आता याच्यामध्ये आपण पेस्ट तयार केली मसाल्याची ती टाकणार आहोत। पेस्ट हलवून घेऊया व्यवस्थित आणि मग ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। लाल मिरची पावडर घेतले 1 टेबलस्पून, धणा पावडर घेतले 3-4 टेबलस्पून आणि हळद पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच, जिरा पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि गरम मसाला अर्धा चम्मच घेतलेला आहे। हे सगळं आपण व्यवस्थित मसाले हलवून घेऊया त्यांचा कच्चापण जाईपर्यंत। आणि मग ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून मी मटार टाकलेला आहे। मटार ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण मटारने अजून टेस्ट येते। हे थोडंसं आपण 5 मिनटं ठेवणार आहोत गॅसवरती आणि मसाला थोडंसं शिजण्यासाठी। आणि मग हे आता झालेलं आहे, थोडा मसाला शिजलेला आहे, झाकण काढलं आहे। तर आता हे थोडंसं आपण पाणी टाकणार। पाणी आपण गरम ह्याच्यामध्ये वापरला तर खूपच चांगलं आहे। आता हे आपल्याला पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे 15 मिनटं तरी आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। हे थोडंसं एकदम पातळ आहे, ग्रेव्ही थोडीशी घट्ट आपल्याला करायची आहे, मटार पण त्याच्यामध्ये शिजला पाहिजे। मीठ टाकूया ह्याच्यामध्ये चवीनुसार। आता ही ग्रेव्ही बघा आपली शिजलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी फ्रेश कोथिंबीर स्प्रेड करणार आहोत
कोथिंबीर थोडीशी याच्यामध्ये ऑब्झर्व झाली की मग थोडा वेळ 2 मिनटं ठेवणार आहोत गॅसवरती आणि मग आपण गॅस बंद करणार आहोत। हे बघा, ही ग्रेव्ही आता व्यवस्थित घट्ट अशी झालेली आहे। अशी ग्रेव्ही आपल्याला परफेक्ट पुलावसाठी लागते। तर ही ग्रेव्ही आपला आता तयार झालेली आहे। आता आपण एका साईडला पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून घी टाकलेला आहे, मग 2 टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे। आता याच्यामध्ये आपण थोडेसे काजू भाजून घेऊया। काजू पण ऑप्शनल आहे, टाकले तर टाका, नाही टाकलात तर चालेल। तुमच्याकडे नसले तर टाकायची काही गरज नाही आहे। आणि याच्यामध्ये मी थोडंसं पनीर पण फ्राय करून घेतलेला होता, तो साईडला ठेवलेला आहे। आता याच्यामध्ये सगळे आपल्याला खडे गरम मसाले टाकायचे आहेत। तेजपत्ता, जावित्री फूल, मोठी इलायची, हिरवी इलायची, दालचिनी आणि जिरं, काळी मिरी, लवंग टाकलेली आहे। मग थोडंसं हे झालं, फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मीडियम साईजचा एक कांदा उभा चिरून टाकणार आहोत। आणि मग ह्याच्यामध्ये आपण कांदा थोडासा लालसर झाला की हिरवी मिरची टाकणार आहोत 2। थोडंसं शिजलं की आपण हे सगळे व्हेजिटेबल थोडे 5 मिनटं शिजवलेले ना, ते टाकायचे आहे त्याच्यामध्ये, फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला थोडंसं 2 मिनटं। आणि मग ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत। लाल मिरची 3 टेबलस्पून घेतलेले आहे, 3/4 टेबलस्पून। गरम मसाला 1/2 टेबलस्पून घेतलेला आहे आणि हळद पावडर पण अर्धा चम्मच घेतलेले आहे। मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। आणि मग ह्याच्यामध्ये मी केसरचा दूध टाकलेला आहे। दूध मी 2 टेबलस्पूनमध्ये केसर टाकलेला। याच्याने पुलावला अजून टेस्ट येते, अगदी रेस्टॉरंटची टेस्ट येते। तर तुम्ही हे नक्की ट्राय करा याच्यामध्ये टाकण्याचं। आता ह्याच्यामध्ये आपण जो बासमती राईस जो कुक करून ठेवलेला साईडला नॉर्मली, तो टाकणार आहोत। त्याच्यामध्ये काही भातामध्ये टाकल्याने जसं नॉर्मल शिजवतो तसा शिजवलेला आहे। आता हे सगळे जिन्नस आपण चम्मचने व्यवस्थित हलवून घेऊया। चांगलं आपला राईस चांगला याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे। ह्याला या मसाल्यांमध्ये एकत्रित झाला पाहिजे व्यवस्थित, खाली जास्त चिटकून देऊ नका, हे ट्राय करा। आता ह्याच्यामध्ये जे मी फ्राय करून ठेवलेले काजू आणि पनीर ते टाकणार आहोत। पनीर टाका, कारण का अजून ह्या व्हेज पुलावची टेस्ट अजून वाढते आपल्या। आणि मग ह्याच्यामध्ये आपण फ्राय केलेला ऑनियन टाकणार आहोत। कांदा जो आपण फ्राय करून ठेवतो बिर्याणीसाठी तो टाकणार आहोत। कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशसाठी। आता हे आपण एकजीव करून घेऊया, चम्मचने हलवून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपल्या पुलावला कलर कसा एकदम परफेक्ट आलेला आहे, जसं रेस्टॉरंटमध्ये आपण खातो तसंच आलेला आहे। टेक्स्चर पण अगदी छान आलेलं आहे आणि चव पण आपल्या पुलावला एकदम भारी आलेली आहे। तर मंडळी, रेस्टॉरंट स्टाईल व्हेज पुलाव आणि ग्रेव्ही तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसही। आणि आत्तापर्यंत माझा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी। बाय बाय, टेक केअर।